नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायची आहे फोडशीची भाजी। पावसाळा सुरू झाला आहे आणि रानभाज्या यायला लागलेत, तर अशा प्रकारे ही फोडशीची भाजी दिसते। त्याला कुलूची भाजी असंही म्हणतात। तर ती कशी करायची ते आज आपण बघूया। आत्ताच नुकतीच यायला लागली भाजी, त्यामुळे त्याच्यामध्ये जून वगैरे अशी भाजी असत नाही, पण ज्यावेळी आपण थोडे दिवसांनी पाऊस 1-2 महिने यायला लागल्यानंतर ज्यावेळी भाजी येते त्यावेळी जून असते, त्यामुळे जराशी त्यावेळी भाजी बघून घ्यावी लागते। आता फक्त ही जी मुळं आहेत, म्हणजे ही जे पांढरी दिसतायत ती त्याची मुळं आहेत, ती सगळी काढून टाकायची आहेत। पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या येतात, त्या नक्की करून बघाव्या। त्यात वेगवेगळी आपल्या शरीराला आवश्यक अशी सगळे घटक त्याच्यामधून आपल्याला मिळतात, आणि त्या फक्त वर्षातून एकदाच मिळतात पावसाळ्यात। अशा प्रकारे सगळ्या भाजीची मुळं काढून घेतलेली आहेत। आता ही भाजी 1-2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची, कारण काही वेळेला त्याच्यामध्ये माती असते, त्यामुळे भाजी 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर ती बारीक चिरून घ्यायची। आता ही अशी भाजी बारीक चिरून घेतलेली आहे सगळी। आता या भाजीसाठी लागणारे साहित्य बघूया। कांदा, मिरची, लसूण आणि मूग डाळ भिजत घातलेली आहे अर्धी वाटी। आता इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल घालून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घालायची। मिरची आधी घातलेली आहे, कारण हल्ली मिरची तिखट येत नाही, त्यामुळे मिरची जरा वेळ जास्त भाजता येईल म्हणून मिरची आधी घातलेली आहे। आता त्याच्यामध्ये 6-7 लसणाच्या पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत। थोडासा हिंग टाकायचा आणि 2 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घालायचे आहेत। आणि थोडा वेळ कांदा परतून घ्यायचा आहे। आता थोडा वेळ कांदा परतल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे आणि भाजी टाकायची आहे। गॅस मंद गॅस ठेवायचा किंवा बारीक असा गॅस ठेवून घ्यायचा आहे। सगळी भाजी घालून घेतल्यानंतर आता त्याच्यामध्ये भिजवलेली जी मूग डाळ होती ती घालून घ्यायची आहे। आणि आता थोडा वेळ त्याला शिजू द्यायचं आहे आपल्याला। मीठ चवीनुसार घालायचं आहे। एक 5 मिनिटांनी संपूर्ण भाजी पुन्हा परतून घ्यायची आहे। बघायचं आहे डाळ शिजली आहे का त्याच्यामध्ये।
आता याच्यावरती ओलं खोबरं घालायचं आहे. आणि अशा तऱ्हेने ही फोडशीची भाजी तयार झालेली आहे. पावसाळ्यात मिळणाऱ्या वेगवेगळ्या रानभाज्या त्यातलीच ही एक फोडशीची भाजी आहे. गरम गरम भाकरीबरोबर ही भाजी खायला छान लागते. नक्की करून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया.